आदिवासी विकास विभागाच्या भरतीवर संतापाचा स्फोट. चौकीदार भरतीत आदिवासींसाठी शून्य जागा. नाशिक आयुक्त कार्यालयावर आदिवासी संघटनांचा हल्लाबोल. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. आदिवासी विकास विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत मोठा वाद निर्माण झालाय. चौकीदार गट ड च्या तब्बल 416 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. मात्र आदिवासी उमेदवारांसाठी एकही जागा राखीव नसल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या विविध आदिवासी संघटनांनी नाशिक येथील आदिवासी विकास भवन गाठत आयुक्तांना निवेदन देऊन भरती रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. संघटनांचे म्हणणे आहे की आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमधील भरती प्रक्रिया पेसा कायद्याअंतर्गत होणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार अशा भरती 100% अनुसूचित जमाती उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे. मात्र चौकीदार पदभरतीत एसटी उमेदवारांसाठी शून्य जागा दाखविण्यात आल्याने हा आदिवासी समाजावर थेट अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात बिरसा फायटर्स, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, सुशील कुमार पावरा, सतीश ठाकरे, रोहिदास वडवी, गोपाल भंडारी, पंकज वडवी, अजय वडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचा इशारा. संघटनांनी स्पष्ट इशारा दिलाय की चौकीदार पदभरती तात्काळ रद्द करून नव्या जाहिराती काढाव्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. आता प्रश्न एकच, आदिवासी विकास विभागातच आदिवासींना डावललं जातंय का? यावर सरकार काय निर्णय घेणार? पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज, जनतेचा आवाज, बेधडक अंदाज.